तुकाराम मुंढे भारतीय प्रशासकीय सेवेतलं असं नाव त्यांच्यापुढे शिस्त, प्रामाणिकपणा, डॅशिंग अधिकारी, कामात चोख अशी विशेषणं लागतात. 2005 मध्ये ते सेवेत रुजू झाले. नोकरीला 20 वर्ष झाली, पण त्यापेक्षा जास्त म्हणजे आजवर 24 वेळा त्यांची बदली झाली. मात्र आता त्याच तुकाराम मुंढेंच्या नावाला भ्रष्टाचार चिकटतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप केले. कोरोना काळात तुकाराम मुंढे यांच्याकडे नागपूर महानगरपालिकेचा पदभार होता. त्यावेळी त्यांनी नियमबाह्य पद्धतीनं काम केलं असून त्यांच्यावर 2 महिलांनी छळाचा आरोप केलाय. त्यामुळे थेट मुंढेंचं सेवेतून निलंबन केलं पाहिजे अशी मागणी खोपडेंनी केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून हे प्रकरण चर्चेत आलं. खोपडेंच्या मागणीनंतर त्यांना मुंढे समर्थकांकडून धमकीचे फोन आले अशी ही तक्रार खोपडेंनी केली. कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंढेंवर केलेले आरोप काय आहेत आणि काय आहे हा सगळा मुद्दा या व्हिडिओमधून समजून घेऊया. 8 डिसेंबर पासून नागपूरमध्ये राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं. त्याच दिवशी भाजपचे नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांनी माध्यमांसमोर येत तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर 9 डिसेंबरला विधान भवनात बोलताना देखील कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंढे यांनी नियमबाह्य पद्धतीने काम केल्याचे सांगत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. खोपडेंनी केलेल्या आरोपांनुसार तुकाराम मुंढे हे 2020 मध्ये 7 महिने नागपूर महापालिकेत सचिव होते. या 7 महिन्यात त्यांनी मोठे घोळ घालून ठेवले. त्यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचं पद नसताना देखील ते स्मार्ट सिटी अंतर्गत कामांमध्ये ढवळाढवळ करायचे. स्मार्ट सिटी अंतर्गत मुंढे यांनी एका कंत्राटदाराला 20 कोटी रुपयांचा चेक दिला होता. मात्र त्यावेळी नागपूरचे महापौर असणाऱ्या संदीप जोशी यांनी हे प्रकरण समजलं तेव्हा संदीप जाधव यांच्यासोबत पोलिसांकडे पुराव्यांसह तक्रार केल्याचंही खोपडेंनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. त्यांच्या काळात राजकीय दबावाने हे प्रकरण दाबण्यात आलं. मात्र मुंढेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता अशी माहिती खोपडेंनी दिली. याशिवाय याच प्रकरणाच्या संदर्भात तुकाराम मुंढे सांगितलेल्या फाईलवर सही करायला नकार दिला म्हणून मुंढे यांनी 2 महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या चेंबरमध्ये बोलावून त्यांना शिवीगाळ केली. राज्यात पहिल्यांदाच एका IAS अधिकाऱ्याच्या विरोधात महिलांनी अशा प्रकारे छळ झाल्याची तक्रार केली होती. मात्र तरीही तुकाराम मुंढेंच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही असे धक्कादायक आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्याकडून करण्यात आले. या प्रकरणासंबंधात तुकाराम मुंढेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असून त्यासाठी लक्षवेधी मांडणार असल्याचंही खोपडे यांनी सांगितलंय. कृष्णा खोपडे यांनी या संदर्भात माध्यमांना माहिती दिली. त्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांकडून त्यांना धमकीचे फोन येत असल्याचा खुलासा देखील कृष्णा खोपडे यांनी केला. मात्र खोपडे यांच्या आरोपानंतर विरोधकही तितकेच आक्रमक झाले. तुकाराम मुंढे यांचं नाव आजवर शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी म्हणूनच घेतलं जातं. मात्र सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडून होणाऱ्या या आरोपांनंतर मुंढेंच्या अडचणी वाढणार काय अशा चर्चा होत्या. पण एकीकडे हे आरोप होत असतानाच काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मात्र तुकाराम मुंढे यांची बाजू घेतली. तुकाराम मुंढे यांची नियुक्ती नागपूर महापालिकेत झाली असताना त्यांच्या विरोधात चौकशीही झाली होती. महिला आयोगाने मुंढे यांना क्लीन चिट दिली होती. ज्या महिलांनी तक्रार केली होती त्यांनाच राष्ट्रीय महिला आयोगाने दंड ठोठावल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितलं. शिवाय खोपडेंना येणारे धमकीचे फोन याचा वडेट्टीवार यांनी निषेध केला. तसंच एखादा अधिकारी नियमाला धरून काम करत असेल तर त्याला दोष देता कामा नये. भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई करावी. यातील वस्तुस्थिती, सत्यता तपासली पाहिजे. मात्र आपल्या सोयीसाठी कोणी आरोप करत असतील तर चौकशी झाली पाहिजे असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. तर धमकी प्रकरणाचा गांभीर्याने तपास करणार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा खोपडेंना आश्वासन दिले. या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंढेंच्या अडचणी कृष्णा खोपडेंच्या आरोपांनंतर वाढणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि रोखोक चर्चा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.